हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावं अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. मुलांना शाळेला सुट्ट्या असल्या की सुट्ट्यांचे दिवस भराभर कुठे निघून जातात तर ते लक्षातच येत नाही. तर आज आधीच्या सुट्टीचा शेवटचा दिवस, म्हणजे की त्याला नाताळच्या सुट्ट्या होत्या. तर आज सुट्टीचाही शेवटचा दिवस आणि रविवारही होता, तर असंही त्याला सुट्टी राहिली असती. तर सुट्ट्यांमध्ये तर माझंही रुटीन जरा डिस्टर्ब झालं होतं, कारण सकाळी टिफिन नसायचा आणि नाश्ता आमच्यासोबत त्याचा असायचा, त्यामुळे फारसं काही वेगळं करावं लागत नव्हतं. तर सगळ्यांच्याच उठण्याची जी काही वेळ आहे तर ती थोडी लेट झाली होती. जसं की मी रोज 5-5:30च्या दरम्यानमध्ये उठते, 5:15ला 5:20ला असं वगैरे. एखाद्या दिवशी मग अगदीच 5ला उठणं होतं शार्प, पण 5 ते 5:30च्या दरम्यान हे उठणं होतंच. पण सुट्ट्या लागल्यापासून मात्र कुठे 6:30 आणि कुठे 7 होत होते, तर लक्षातही येत नव्हतं. तर म्हटलं आज सुट्टीचा आदला दिवस आहे, एक सवय म्हणून आज रुटीन लागायला हवं म्हणून आज रविवार असून सुद्धा पहिल्यांदा लवकर उठली. पहिल्यांदा म्हणजे दर रविवारी मला उठावं लागतं, पण 6:30ला उठते मी. आज 6लाच उठली होती, कारण प्रत्येक रविवारी आधीला तर क्लास असतो, हे मी सांगते बऱ्याचदा व्हिडिओमध्ये. तर आजसुद्धा त्याला क्लास होता, तर त्याच्यासाठी मला रविवारीसुद्धा लवकर उठावं लागतं. तर सकाळी उठल्यानंतर तर जे काही मी रुटीन वगैरे ब्लॉग शेअर केलेले याआधी, तर त्यातही मी बऱ्याचदा सांगत असते की मी सगळ्यात आधी दारं खिडक्या उघडते. आणि खूप जास्त थंडी असली, आता हिवाळा सुरू असल्यामुळे, तर मात्र मग मी थंडीमुळे एकच दार उघडते माझ्या पार्लरच्या रूमचं. आणि आधीला मी एवढं आग्रह करत होती सकाळी की काहीतरी खाऊन जा, तुला दमल्यासारखं होईल, कारण 11पर्यंत 11 वाजणार होते त्याला घरी यायला. तर एखाद्या रविवारी त्याला संध्याकाळ होते, ते त्याचं मॅचेसवर डिपेंड असतं. तर आज तो 11ला येणार होता, पण 11ही बराच वेळ असतो आणि हिवाळ्याची तर लगेच आपल्याला भूक लागते. पण सकाळी जास्त चिडचिड करतं, म्हणून मी त्याला जास्त म्हणजे आग्रह नाही केला. बोलली त्याला 2-3दा की तुला काहीतरी करून देते, लाडू खा, खिचडी त्याला एवढी आवडते ती तुला गरम करून देते किंवा सोबत देते टिफिनमध्ये. तर तसंही तो नाही म्हणत होता. मग शेवटी त्याला काही न खाताच तो गेला होता. आणि तर त्याचं तर आता म्हणजे टिफिनचं टेन्शन नव्हतं किंवा घरी काही बनवून द्यायचं त्याचं टेन्शन नव्हतं, त्यामुळे मी माझं जे काही रोजचं रुटीन असतं तेच करायला घेतलं. तर सगळ्यात आधी तर मी झाडू मारून घेतला होता घरांना. उठल्यानंतर दारं खिडक्या वगैरे सगळं उघडून घेतलं, त्यानंतर झाडू मारला. आणि त्यानंतर मग हे किचन प्लॅटफॉर्म जे काही असतं ते रोजच्या रोज क्लीन करायचं असतंच माझं. एक स्प्रे बनवलेला आहे मी, तर त्याचंही मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर कसा बनवला आहे, काय बनवलं आहे ते, तर 1-2दा वापरून झाला आहे आणि मी परत तो बनवत असते, कारण मला खूप जास्त आवडतं. कारण रोजच्या रोज गोमूत्र वेगळं किंवा निरमा पावडर वेगळी किंवा तो शाईन मास्क जे काही आपल्याला असतं त्याच्यासाठी कॉलिन वगैरे वापरणं, 3-3 स्प्रे वापरण्यापेक्षा मी ते सगळं एकाच याच्यात मिक्स करून छान असा तो स्प्रे बनवला आहे. अजिबात सोडा वगैरे काही त्यात मी घातलेलं नाही आहे, पण गोमूत्र वगैरे निरमा पावडर हे असे बेसिक गोष्टी आहेत ज्या क्लिनिंगसाठी लागतात. तर त्या मी त्यात घातल्या आहेत आणि खूप छान तुम्ही बघू शकता शाईन करतो आपला जो काही किचन ओटा असतो तो. तसं तर तो रात्री ऑलरेडी मी सगळं काही क्लीन करून झोपते, तर म्हणजे जसंच तसाच असतो, पण तरीसुद्धा एक जी काही रात्रभर जी काही निगेटिव्हिटी असते ती त्याच्यासाठी मला सवयच आहे पुसण्याची. सकाळी मी पुसूनच घेते, एक कापड फिरवूनच घेते, थोडंसं स्प्रे करून ओला कपडा करून पुसून घेते गॅसची शेगडीसुद्धा आणि खालीसुद्धा. कारण रात्री किडे वगैरे असतात बऱ्याचदा, ते तर नाही आहेत माझ्याकडे, कॉकरोच पण नाही आहेत, पण तरीसुद्धा एखाद्या वेळेस शांतीसाठी मी तो एक कपडा मारून घेते. आणि थोडंसं तुम्हाला किचनमध्ये जरा असं मोकळं वाटत असेल आता नेहमीच्या व्हिडिओजपेक्षा, कारण थोडंफार काही चेंजेस केलेले, फक्त वस्तू जागच्या हलवल्या आहेत. तर खिडकीमध्ये जिथे मी ती चूल ठेवली तिथे माझ्या आधी काचेच्या 3 बरण्या असायच्या चहा, कॉफी आणि साखरेच्या, तर त्या मी वर शिफ्ट केल्या. आणि जे काही आपली लोणचंची बरणी असते मोठी चिनी मातीची, तर त्यात मी तांदूळ भरलेले असायचे, तर तीसुद्धा मी खाली उतरवून घेतलेली आता, कारण खूप अडचण वाटत होती मला. आणि मिक्सरचं ते जे काही पिन वगैरे लावायला जायची तर ती लागत नव्हती, थोडंसं प्रॉब्लेम यायचं, ते बरणी तिथे ठेवलेली असायची त्यासाठी. तर ते तेवढे थोडेफार चेंजेस केलेले आहेत. त्यानंतर
आधी हँडवॉश केलं आणि मग पाणी तापत ठेवलं होतं तिघांसाठी. जे की आम्ही गरम पाणी पितो सकाळी. आधी पित नव्हतं, पण आता त्याला बरं नाही आहे तेव्हापासून मी त्याला प्यायला देते. घसा त्याचा खूप जाम झाला होता आणि खूप सर्दी होती त्याला मध्ये, आता 1 आठवडाभरापूर्वी. तर तेव्हापासून तो पितो आहे. तर पाणी आपलं गरम होतं आहे, तापण होतं आहे तोपर्यंत मी, हे माझं नेहमीचं असतं, जे की मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे मॉर्निंग रुटीनच्या, की उन्हाळा असो की हिवाळा पावसाळा, मी चेहऱ्यावर गार पाणी मारते सकाळी उठल्यानंतर. आज थोडं लेट झालं, घरातली सगळी कामं आवरून झाली झाडू वगैरे मारल्यानंतर, नाहीतर एरवी मी उठल्या आधी पाणी मारते चेहऱ्यावर, कारण स्किन आणि डोळ्यांसाठी ते चांगलं असतं. आणि त्यानंतर मग आता जसं की हिवाळा सुरू आहे आणि खूप आपल्याला ड्रायनेसचा प्रॉब्लेम येतो, स्किन ड्रायनेसचा. तर मी दरवर्षी हिवाळ्यात म्हणजे मॉइश्चरायझरसुद्धा वापरते, पण बऱ्याच वर्षांपासून मला सवय आहे की जे बदामाचं तेल असतं आपलं, तर ते काही ड्रॉप्स मी वापरत असते. आधी रात्री लावायची मी, पण आता मी सकाळीच लावते, थोडाच वेळ ठेवते आणि मला ते छान सूट करतं. गेली कित्येक वर्ष मी ते वापरत आलेली हिवाळ्यात. पण जे कोणी नवीन आता तुमच्यापैकी कोणी ट्राय करायचं म्हणत असेल तर 1-2 दिवस वापरून बघा, कारण किती झालं तरी शेवटी ते तेल आहे, तर बऱ्याच जणांना ते सूटही नाही करत. पिंपल्स होतात तेलचं प्रमाण जास्त झालं की. त्यामुळे तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला सूट झालं तर तुम्ही ते कंटिन्यू करू शकता. त्यानंतर आमच्या तिघांसाठी गरम पाणी ठेवलं होतं, पण ते सुद्धा आधीने घेतलं नव्हतं, एवढी त्याला घाई झाली होती. त्याची गाडी आलेली नव्हती खाली, तरीसुद्धा खाली जाऊन थांबला होता. त्यानंतर मी आधीच वर बसून किंवा मांडी घालून असं साधंच गरम पाणी घेत होती, पण प्रेमानंद महाराज त्यांच्या सत्संगमध्ये सांगतात की खाली बसून आणि ह्या अशा आसनमध्ये बसूनच पाणी घ्यायचं म्हणून. तर तेव्हापासून मी ते फॉलो करते. आणि दुसरी गोष्ट अशी की मी हात न टेकवता उठण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जनरली आपण असं कुठे खाली बसलो की आपल्याला म्हाताऱ्या लोकांसारखं खाली हात टेकून उठायची सवय असते झालेली, जी की चांगली नसते आत्तापासून. तर असं म्हणतात की जो व्यक्ती हात न टेकवता उठतो तर तो पूर्णपणे हेल्दी असतो. तर तोही प्रयत्न करते आता हळूहळू. आणि आज सगळेच लवकर उठले होते, त्यामुळे आणि अहोय आधीला खाली ड्रॉप करायला गेले होते, तोपर्यंत हे बेड मी आवरायला घेतलं. आणि नवीन वर्षाचा जो काही संकल्प केलेला आहे की रोजचं 1 पेज तरी वाचेल म्हणून, तर तो थोडाफार अंमलात आणायचा प्रयत्न सुरू आहे आता. तर हे एक पुस्तक मी आता सध्या वाचायला घेतले, जे की गौर गोपालदास यांचं आहे, मनःशक्ती वाढवा म्हणून. एक पान तर नाही, पण वाचायला लागलो की आपल्याला कुतूहल असतं. माझ्यासोबत तर तसंच होतं, कुठे 10-15 पानं होतात तर लक्षात येत नाही. तर गेले 2 दिवस ते वाचायला घेतले. आणि खरं सांगायचं झालं तर जेव्हापासून यूट्यूब सुरू केलेलं आहे मी, म्हणजे गेल्या वर्षभरापासून, तर अजिबात वाचन काहीच होत नाही आहे. खूप वाईटही वाटतं कधी कधी. मी खूप अशी पुस्तकं घेऊन ठेवलेली आहेत, जे की आधी माझ्याकडे भरपूर वेळ असायचा तर व्हायचं वाचणं, पण आता अजिबात होत नाही आहे. जमलिंग होते. आणि आता झालं असं की यूट्यूब चॅनललाही आपलं आता वर्ष होत आलं आहे आणि थोडंसं आता मला काळजी वाटते की सबस्क्रायबर कंप्लीट व्हायला पाहिजे, जो त्यांचा क्रायटेरिया असतो तो कंप्लीट व्हायला पाहिजे. एवढी जे काही आपण मेहनत घेतो आहे वर्षभरापासून, त्यांचा जो काही क्रायटेरिया आहे तो तरी आपण कंप्लीट करायला हवा, असं मला आता वाटतं. आणि म्हणूनच मी प्रत्येक व्हिडिओत म्हणते की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील, पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असतील, तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि सोबतच तुमचे काही सजेशन असतील तर ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि आधीने हे असे कैसे चॉकलेटचे रॅपर वगैरे खाऊन झाल्यानंतर स्टडी टेबलच्या आतमध्ये लपवून ठेवतो. आणि आता बेड आवरून झाल्यानंतर सकाळी मी अंधार असल्यामुळे समोरचं गेट सहसा उघडत नाही, पण आता बऱ्यापैकी उजाडलं होतं बाहेर आणि अहोई वर टेरेसवर चालत होते, त्यामुळे मला जरा म्हणजे सेफ वाटतं. तर मी समोरचं दार उघडून जे बाहेरची बाजू असते थोडीफार, ते तिथे झाडू मारून घेतला आधी. आणि पुसणं वगैरे होतं, पण मग ते आता ते नंतर करते मी. आणि हा जो बॉक्स दिसतोय तुम्हाला, तर त्यात अहोंचे काही औषधी वगैरे आहेत, तर ते काल रात्रीच त्यांनी आणून इथे लिफ्ट जवळच ठेवलं होतं, जेणेकरून न्यायला बरं पडेल.
आज तर चक्क 7:30 पावणे 8 होत आले, तोपर्यंत अजून सूर्यनारायणाचं दर्शन नाही. हे असं काहीच वातावरण आहे बाहेर आज, ढगाळ. आणि हे जे बर्ड्स फीडर आहेत तर हे चिमण्यांसाठी म्हणून लावले होते, की खूप साऱ्या चिमण्या येत होत्या, म्हणजे आताही येतात, पण मला वाटतं यांना घाबरतात ते कबूतर वगैरे येऊन बसतात आता. तर इथे आता माझी अंघोळ वगैरे झालेली आहे. सकाळची जे काही रुटीनची कामं असतात ती आवरून झालेली आहेत. घर क्लीन झालेलं आहे. आता आधी गेलेला आहे क्लासला आणि अहोंचं अंघोळ वगैरे चालली आता. तर किती घाई गडबड असले तरी मी स्वतःला थोडा वेळ सकाळी देतेच स्किन केअरसाठी, रोजच्या रोज सकाळी संध्याकाळी 2 वेळेस. तर हे आता याआधी मी तुम्हाला रात्रीचं स्किन केअर तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर सकाळी थोडे एक 5 ते 7 मिनिटांचं छोटंसं माझं स्किन केअर आहे, जे की मी रोज करत असते. तर अंघोळीनंतर तर सगळ्यात आधी मी हे टोनर वापरते एक, जे की मी आता रिसेंटली चेंज केलं. याआधी मी टोनर म्हणून गुलाबजल वापरायची, तर आता मी हे प्लमचं टोनर घेतलेलं आहे. त्यानंतर इमोलिनचं जे काही मॉइश्चरायझर आहे, क्रीम आहे ते ॲक्च्युली मॉइश्चरायझिंग क्रीम, तर ते मी वापरते, जे की लहान मुलांची असते, आधीसाठी आहे पण मी तीच वापरते. त्यानंतर सनस्क्रीन होतं डर्माकोचं, जे मी आधी वापरत होते, तर त्याला कट बीट करून वापरून झालेलं आहे, काहीच त्यात आता राहिलेलं नव्हतं, म्हणून मग हे डॉट अँड कीचं सनस्क्रीन आहे, दुसरं नवीन घेतलेलं. तर ते मी आता सध्या वापरते, 3 ते 4 दिवस झाले त्याला आणून. आणि त्यानंतर मग हे जे हिमालयाचं लिप बाम आहे, तर याला कलर नसतो, त्यामुळे मी फक्त रात्री वापरते. आणि दिवसा हे लॅक्मेचं जी वापरते मी, ज्यात की SPF सुद्धा आहे आणि टिंटेड आहे स्पेशली, ज्यामुळे की लिपस्टिकची वेगळी आपल्याला लावायला गरज पडत नाही. तर पिंक कलरमध्ये आहे ते, तर ते मी लावते. तेही संपलेलं आहे, बोटाने लावायला लागलं आहे मला, कारण ते आता वर येत नाही म्हणून. आणि थोडंफार जे काही त्याच्याने आपलं बोटाने लावल्यानंतर बोटाला थोडंफार लागलेलं असतं, तर ते मी डोळ्यांना थोडंसं आय शॅडो म्हणून एकदम लाईट असं एक बोट फिरून घेते, तर छान असा लुक येतो, फार काही ओहरही वाटत नाही. आणि त्यानंतर बरेच जण म्हणतात पावडर लावायचं तो वेगळा विषय, पण मला त्याच्याशिवाय करमत नाही, कारण खूप ऑइली असा माझा फेस मला वाटतो. तर थोडंसं पॉन्ड्सचं पावडर मी वरनं लावतेच, पॉन्ड्सचं वापरते, किंवा मग व्हाईट टोन होतं ह्याआधी माझ्याकडे, तर जे दिसतं मला ते मी घेऊन येते. तर आता सध्या पॉन्ड्सचं आणलेलं आहे. त्यानंतर टिकली लावली आणि हे कुंकू, जे की कुंकुम अर्चनचं मी जमा करून ठेवलेलं असतं ते, आणि बस एवढंच काय ते सकाळचं माझं स्किन केअर रुटीन असतं. तर स्किन केअर झाल्यानंतर मग आता आधी दिवाबत्ती, म्हणजे दिवे कसे असतात ना, जेव्हा खूप अंधार असतं तेव्हा तुळशीजवळ दिवा लावायला खूप छान वाटतं. आणि रोजच्या रोज तर काही अंधार असताना दिवा लावला जात नाही, कधीतरी अंधार असताना दिवा लावला जातो. एखाद्या दिवशी लवकर उठणं होतं खूप जास्त लवकर तेव्हा, पण रोजच्या रोज तर उजेड पडलेलंच असतं. त्यामुळे मी फक्त देवघरात आणि माझ्या पार्लरच्या रूममध्ये जे काही मी कलश भरून ठेवलेला आहे, काही देवीचा फोटो आहे, तर तिथे दिवा लावते. आणि तुळस आणि दारासमोर मी धूप लावत असते, जे की माझ्याकडे ते धूपचे कप आहेत, तर मी हे दाखवलेत बऱ्याचदा 1-2 व्हिडिओमध्ये, तर ते कप मी लावत असते. तर तेही संपलेत आता. तर हे स्टिकवाले होते धूप, लांबवाले काडीसारखे, तर ते मी लावून घेतले. आणि मी वाट बघत होती सूर्यनारायणाची, की त्यांना अर्घ द्यायचं होतं म्हणून. तर अजूनही सूर्यनारायणाचा पत्ता नव्हता, त्यामुळे मग मी आधी पूजा करून घेतली. जे काही माझी देवांची झाडं मी इकडच्या गॅलरीत लावलेली आहे, जसं की हळद आहे, तुळस आहे, शमीचं झाड आहे, बेलपत्राचं झाड आहे, तर त्यांची पूजा करून घेतली. त्यांना पाणी वगैरे घालून घेतलं. तोपर्यंत हलका असं सूर्यप्रकाश दिसायला लागला होता. तर मग मी सूर्यनारायणाची पूजा केली. आणि याआधी मी सांगितलं आहे की सूर्यनारायणाला जे मी पाणी घालते, तर त्यात मी थोडीशी हळद घालते. तर हळद घालून मी ते पाणी सूर्यनारायणाला वाहून घेतलं. आणि आत्ता इथे समोर आपण झाडलं होतं मी आधी, सकाळी अंघोळीच्या आधी. तर आता दरवाजाची जी काही चौकट असते, उंबरठा आपला, त्यावर आणि पलीकडची बाजू म्हणजे बाहेरची बाजू, यांच्यावर पाणी शिंपडून घेते. तर ते पाण्यात मी गोमूत्र घातलेलं असतं, तर ते शिंपडून घेते आणि एक कापडाने पुसून घेते. त्यानंतर थोडंसं गुलाबजल टाकून मग पूजा करून घेते.
तर मगाशी सांगितल्याप्रमाणे बऱ्यापैकी उजाडलेलं असतं मी ही पूजा करते तोपर्यंत. त्यामुळे मग मी दिवा न लावता डायरेक्टली धूपचा जो काही कप असतो तर तो कप मी बाहेर लावते. हे धूपचे कप तर आता संपलेत, पण हे कालचं अर्धवट होतं थोडंसं, तर तेच मी आता पुन्हा लावलं आहे. त्यानंतर मग हे भीमसेनी जे काही कापूर असतं तर ते हे अशा प्रकारचं माझ्याकडे ते पात्र आहे. तर मशीन, तर त्यात ते कापूर मी जाळायला ठेवते, ज्यामुळे की घरात पॉझिटिव्हिटी येते आणि सुगंधही खूप छान येतो, फ्रेश वाटतं वातावरण घरातलं. तर ते लावून दिलं मी आणि त्यानंतर साईबाबांचा जो काही मंत्र असतो तर तो सुरू करते आणि जो काही कारवा मी सकाळपासून लावलेला असतो स्पिरिच्युअल मोडवर, तर तो बंद करते मी आणि फक्त मंत्र सुरू ठेवते. तर आणि आज नाश्तासुद्धा मला म्हणजे खूप आज जरा सोपंच होतं. आधीचंही काही नव्हतं आणि आमच्यासाठी नाश्त्याला काही स्पेशल बनवायचं नव्हतं. तर काल रात्री खिचडी बनवली होती, तर ती थोडी शिल्लक होती, तर तीच मी गरम करून आता आम्ही नाश्त्याला खातो आहे. आणि स्वयंपाकाचं आज 1-2 कामंसुद्धा आहेत दुपारी, जे की जर का झाली पूर्ण तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेल. तर त्यामुळे म्हटलं लवकर लवकर मी जरा आवरत होती, किचनमध्येच काम होतं स्पेशली म्हणजे त्यामुळे. तर नाश्त्याला मी शॉर्टकट केलं, खिचडी केली आणि खिचडी सकाळी असो नाश्त्याला की रात्रीच्या जेवणात असतो किंवा दुपारी असो, अहो ना त्यासोबत पापड हवेच असतात. आणि हे असं काही सवर्ण पापड त्यावर चुरून खायला खूप आवडतं आणि खूप छान लागतं ते. तर नाश्ता वगैरे आवरून झाला आणि आज मला हे एक सगळ्यात महत्त्वाचं काम होतं की मला हे देवघर आवरायचं होतं. कारण गेली काही दिवस 3-4 दिवस मला बरं नव्हतं आणि त्याच्यानंतर पूजेला चालतही नव्हतं. तर असे 7-8 दिवसांपासून आधी आणि त्याचे बाबाच पूजा वगैरे करत होते. तर ते पूजा करतात ठीक आहे, पण मग इतर कामावरची जी काही पुसणं वगैरे असतं तर ते त्यांच्याने होत नाही. तर ते मला डीप क्लीन करायचं होतं. मला खूप कसं तरी होत होतं देवघराकडे बघून, कारण खालचे ते कापड बदललेले नव्हते. परत मूर्त्यांना जे काही हळदी कुंकू लावलेलं असतं ते सारखं त्यांच्यावर साचत जात होतं. मी कसं रोजच्या रोज पुसून घेते फोटो आणि मूर्त्या वगैरे. आणि जे काही पितळेच्या मूर्ती असतात त्यांना तर आपण डायरेक्टली अंघोळच घालतो. पण ती विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे, कुलदेवतेचा फोटो आहे, स्वामी महाराजांचा फोटो आहे, ते मंगळ ग्रहावरून आम्ही ते एक आणलेलं आहे. तर तो पत्र्यासारखा आहे आणि त्यावर त्यांचं ते यंत्र आहे मंगळ देवतेचं, तर ते आहे. लक्ष्मी मातेची मूर्ती आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मूर्ती ज्या आपण धुवू नाही शकत, तर त्यांना थोडासा ओला कपडा करून मी पुसून घेते. पण यांना ते दोघांना तेवढं फारसं जमत नव्हतं. तर त्या मूर्त्यांवर खूप असं हळदी कुंकू सगळं साचलेलं होतं, तर ते काढायचं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ते खालचे कापड वगैरे चेंज करायचं होतं. आणि पौर्णिमासुद्धा अशीच गेली माझी. आणि नवीन वर्ष सुरू झालं, गुरुवार होता, खूप छान दिवस होता, तर त्या दिवशी पूजा नव्हती झालेली. तर त्यामुळे आज मला हे असं होत होतं कधी एकदाचं डोक्यावर पाणी घेते आणि सगळं आवरते. तर आज हे सगळं आवरायला मी काढलं होतं आणि कालच्या दिवशीच मी केस धुतलेले होते. तर हा जो खालचा कपडा आहे तर हा कपडा आणि वर पायऱ्यांवर जो कपडा टाकलेला असतो तर तो, तर हे दोघे जे काही कपडे असतात तर आठवड्याभरातून मी त्यांना बदलत असते. पण आता आठवड्याभरापेक्षा खूप म्हणजे जास्तच दिवस झाले होते, 15 दिवसांपेक्षा जास्त झालं होतं आणि तेही बदलणं झालं नव्हतं. आणि मी मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की ह्या खिडकीमधून खूप जास्त धूळ येते आणि देवघर तिला लागून असल्यामुळे ती सगळी धूळ त्यावर बसलेली असते. तर रोजच्या रोज एक कापड मी वरनं मारत असते. तर आता तर एवढे दिवस झाले तर खूप घाण झाली होती, कापडही खूप लवकर पटकन लगेच खराब झालं होतं पुसल्याबरोबर. तर आधी मी एक कोरडा कपडा घेतला होता, त्याने पुसून काढलं जी धूळ काही असते ती, आणि तो असा खरबडीत असल्यामुळे बरीचशी घाण त्यात अडकून गेली होती. त्यानंतर एक सॉफ्ट असा कपडा घेतला, आपला छोटासा नॅपकिन, आणि त्याला ओलं करून पिळून घेतलं होतं पाण्यातून. आणि त्याने मग संपूर्ण देवघर मी पुसून काढलं. आधी पायऱ्या पुसून काढल्या होत्या ज्यावर आपण देव वगैरे ठेवतो त्या. त्यानंतर मग सगळं संपूर्ण देवघर, कारण खूप बारीक असं नक्षीचं काम असल्यामुळे खूप आतमध्ये धूळ अडकलेली असते. तर खूप हळूहळू आणि एक 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 कोपरा काय म्हणतो आपण ते घेऊन मला ते सगळं पुसायला लागलं होतं. तर जसं जसं कपडा खराब होता तसं मी त्याला खराब होत होता तसं मी त्याला परत पिळून आणत होती नळाखालून. आणि देवघराच्या दोघं बाजूंना म्हणजे पलीकडची बाजू खिडकीकडची आणि इकडची बाजू दोघं बाजूंना जी काही जाळी लावलेली, तर त्यातली जी काही डिझाईन आहे तर ती सुद्धा बऱ्यापैकी मोठी आहे. तर असं बोट वगैरे घालून ओला कपडा घालून तर ती क्लीन करता येत होती मला इझिली.
तर त्यामुळे तीही क्लीन केली. आतली बाजू पूर्णपणे क्लीन केली आणि पाठीमागे जो काही स्वस्तिक काढलेला असतं तर तोही मी पुसून काढला आजच्या दिवशी. असंही मी त्याला तर प्रत्येक पौर्णिमेला आणि जेव्हा मी देवघर असं महिन्यातून एकदा डीप क्लीन करत असते तेव्हा पुसून काढते. तर तोही स्वस्तिक पुसून काढला आणि परत मी त्यावर त्याच याच्यावर स्वस्तिकवर पुन्हा दुसरं स्वस्तिक काढून घेते. जे काही कपडे आधी काढले होते तर ते परत टाकण्यासारखे तर अजिबात नव्हते, तर ते सगळं मी धुवायला टाकलं. आणि हा एक व्हाईट कलरचा जो कपडा आहे, आसन आहे, तर हे असे जे काही आसन आहेत चमकीवाले वर्कवाले, तर मी ते 3 घेतले आहेत. एक व्हाईट, एक पिंक आणि एक येलो. तर येलो आणि पिंक मी आधी टाकले होते खाली, तर ते आत्ताच काढलेले मी, तर ते खूप खराब झालेले आहेत. त्यामुळे त्यांना दोघांना मी आता धुवायला टाकले आहे. आणि हा व्हाईट एक राहिला होता, तर हा मी आता देवघरात अंथरून ठेवलेला आहे, खाली टाकला आहे आसन म्हणून. आणि पुन्हा एकदा एक छोटा जो काही नॅपकिन असतो आपला, तोच मी ओला करून आता देव पुसण्यासाठी, मूर्त्या आणि फोटो पुसण्यासाठी मी त्याला आता स्पेशली केलेलं आहे. आणि त्यानंतर हे मंगळ ग्रहाचं जे काही यंत्र होतं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, तर ते एक लाल कापडात त्यांनी गुंडाळून ठेवायला सांगितले. तर तेही मी एखाद्या महिन्यातून, तो कापड असं भुरकट होतं लाल कपडा, तो मंदरा जो काही असतो तो, तर तो मी बदलून घेते. तर आजच्या दिवशी तो कापडही मी बदलून घेतला. आधी ते पुसून घेतलं यंत्र पूर्णपणे, आणि लाल कलरचं हे जे कापड असतं देवघरासाठी, देवपूजेसाठी आपण वापरतो, तर ते मी एक्स्ट्राचं आणूनच ठेवते, कारण याच्यासाठी मला लागतं. परत आणखीन काही गोष्टी असतात त्यात लागतच असतं ते घरात, पूजेचे काही ना काही आपण पूजा वगैरे करतो तेव्हा. तर ते मी आणून ठेवते 1-2 मीटर नेहमी. तर हे दर महिन्याला मी चेंज करून घेते. तर आजच्या दिवशी तेही चेंज करून घेतलं. आणि ह्या सगळ्या मूर्त्या त्या जो काही नॅपकिन मी ओला केला होता त्याने पुसून काढल्या, आणि फोटोही पुसून काढले. आणि जे काही आपले देव असतात, मग आपल्या मूर्त्या पितळी, तर त्यांना तर आता डायरेक्ट अंघोळ घालायची होती, म्हणून एक ट्रेमध्ये मी सगळे देवांच्या मूर्त्या काढून ठेवल्या होत्या. आणि आता मी हा पडदा इथे असा कंपल्सरी करणार आहे, कारण मी याआधी लावत नव्हती. कारण काय तर त्याच्या खाली माझा अखंड दिवा लावलेला असतो, तर रात्रीच्या वेळेस एखाद्या वेळेस भीती वाटते की नको, ते जर दिवा वगैरे वाढला तर त्याला लागायला नको म्हणून. पण आत्ता मी दिवा इकडच्या साईडला ठेवेल. आज मी धुवायला ठेवलेले दिवे वगैरे सगळं, पण आता जेव्हा मी लावेल उद्याच्या दिवशी दिवे वगैरे, तर मी आता डाव्या बाजूला दिवा ठेवेल थोडंसं मागे सरकवून, आणि हा जो पडदा आहे तर तो मी तसाच ठेवेल, कारण त्यामुळे मला असं वाटते की धूळ थोडी कमी येईल देवांवर. त्यानंतर देवांना आंघोळ घालण्यासाठी पाणी गरम केलं होतं मी. आंघोळ झाल्यानंतर मग आरती वगैरे करून झाल्यानंतर ज्या काही देवी स्वरूप मूर्त्या असतात, जसं की अन्नपूर्णा झालं, श्रीयंत्र झालं, कुलदेवतेचा टाक, किंवा मग टाक तर नाही माझ्याकडे, पण कुलदेवतेचा कलश भरलेला असतो, आणि फोटो आहे, रुक्मिणी माता आहे. तर ह्या देवी स्वरूप ज्या असतात त्यांना मी हळदी कुंकू वाहून घेते, आणि देवांना गंध लावते. चंदन असेल तुमच्याकडे, गंध असेल तर ते लावते. त्यानंतर आरती करून घेतली. त्यानंतर जे काही बास्केट आहे माझं देवांचं सामान मी ज्यात ठेवते, तर तीही स्वच्छ करून घेतली. त्यानंतर रांगोळी काढून घेतली देवघरासमोर. आणि हे जे काही व्यासपीठ आहे, तर याला पण सुद्धा क्लीन करावं लागतं वेळोवेळी, आणि स्वच्छच ठेवावं लागतं, नाहीतर याच्या आतमध्ये सुद्धा कॉक्रोच होतात. तर त्याची मी काळजी घेते. स्प्रे मारण्यापेक्षा मी 1-2 दिवसाआड त्याला कापड फिरून घेते, किंवा मग उचलून खिडकीत ठेवते उन्हामध्ये, ज्यामुळे की त्याला कीड वगैरे काही लागणार नाही. एवढी काळजी मात्र घ्यायला लागते लाकडी वस्तू असली की. तर इथे आता माझी सकाळची देवपूजा झालेली आहे, पण फुलं नसल्यामुळे मंदिर अगदीच म्हणजे काय म्हणतो ना आपण त्याला, सुनं सुनं वाटतंय, काहीतरी कमी असल्यासारखं वाटतंय. आणि हे एवढे असे सगळे कपडे आता देवांचे मी धुवायला काढलेले आहेत. देवांच्या आंघोळीसाठीचे ते 2-3 रुमाल असतात, परत पुसायचे 2-3 रुमाल आहेत, खालचे आसन वगैरे, आणि आपण ज्या आसनावर बसतो तर ते आसनसुद्धा मी धुवायला टाकलं आहे. कारण कालची जी काही कामं होती शनिवारची, जे काही आपण घरांना जाडे वगैरे घेतो, विंडो वगैरे डोअर साफ करतो, दरवाजा खिडक्या, तर तेही आजच केलं मी सकाळी आंघोळीच्या आधी. पण ते फारसं मी शूट नाही केलं, कारण याआधी दाखवलं गेलं आहे बऱ्याचदा. तर ते करताना माझ्या हातून चुकून साईबाबांची जी काही उदी असते, तर त्याची ती डब्बी होती खिडकीत ठेवलेली, तर ती खाली पडली, तर ती आसनावरच पडली, तर ते पूर्ण असं भरलेलं होतं उदीचं, म्हणून तेही धुवायला टाकलं. आणि हे जे काही देवांचे कपडे आहेत, तर ते मी हाताने नंतर वॉश करेल. मी आपल्या कपड्यांमध्ये त्यांना टाकत नाही सहसा, म्हणजे नाहीच टाकत मी. एखाद्या वेळेस धुवायला टाकले, पण तर त्यांना सेपरेट धुते. एक 30 मिनिटांचा जो काही मोड असतो मशीनमध्ये, तर त्यावर मी ही देवांची कपडे प्रत्येक आठवड्याला लावत असते. रविवार
आणि गेल्या काही दिवसांपासून तब्येत पण बरी नव्हती, तर घरात भरपूर अशी घाण झालेली आहे. तर सकाळपासून तेच आवरायचं चाललं आहे. बाकीचं काही शूट घेतलं आहे, काही गोष्टी जे की परत परत दाखवणं होतं म्हणून त्या स्किप केल्या आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज देवघर क्लीन केलं आहे, कारण मला चालत नाही ते आधी आणि त्याचे बाबा करतात. तर देवपूजा वगैरे करतात ते, पण मग बाकीच्या इतर गोष्टी असं देवघर वगैरे पुसणं हे ते ह्या गोष्टी ते सोडून देतात, कारण त्यांना घाई खूप असते त्यामुळे. तर आज ते सगळं डीप क्लीन केलं, देवघर सगळं स्वच्छ पुसून काढलं. आणि देवघराच्या खालीसुद्धा खूप सारी अशी धूळ गेलेली असते, तर पुसलं जात नाही त्याच्या खालून, तर तेही सगळं आज काढलं. फरशी वगैरे पुसायची तसं बाकी आहे अजून, पण देवघर तेवढं आता क्लीन करून झालेलं आहे. परत आता देवांची भांडी धुवायची आहेत. आणि गुरुवारी खरं तर इतका छान योग होता की नवीन वर्षाची सुरुवाती गुरुवारपासनं झाली होती. गुरुवार आणि सोबत प्रदोषसुद्धा होता. तर त्या दिवशी खूप काही ठरवून ठेवलं होतं मी, म्हणजे आपली बेसिक गुरुवारचे जे काही रुटीन असतं ते तर आपलं तसंही चांगलंच असतं, हळदी लेपन करणं वगैरे, मंगल कलश वगैरे भरणं, पण ते राहिलं. तर ते सुद्धा आज करावं असं वाटतं आहे, पण मी फार वेळ जास्त झेपेल तेवढंच मी करेल. मला अजूनही थोडासा विकनेस आहे, तर बघूया. आता सुरुवात तर केलेली आहे. आणि सोबत तसं तर नाश्ता झालेला आहे आमचा आता, पण आणि आता 11 वाजले आहेत आणि माझी स्वयंपाकाची काहीच तयारी नाही आहे. पण आता आधी आला, आधीचं बघते आंघोळ वगैरे आठवड्यातून एकदा मी करतेच माझ्या हाताने. मला त्याच्यावर म्हणजे विश्वास नाही आहे, करतो तो आंघोळ वगैरे छान, पण तरीसुद्धा एक समाधान म्हणून मी माझ्या हाताने करते आठवड्यातून एक दिवस. तर आज आता त्याची आंघोळ करते आधी. आणि भूक तर काही वाटत नाही, याहून नाही, थोडंसं काम होतं, तर त्यांनाही लेट होणार आहे. आणि ते तर म्हटले की काहीच बनवू नको, नाश्ता खूप छान झालेला आहे म्हणून मी येताना काहीतरी घेऊन येईल. पण मग मी त्यांना नाही बोलले की फक्त आता देवांची भांडी जी की महत्त्वाची असतात खूप खराब झालेली आहेत ती, कारण एक 8-10 दिवसांपेक्षा जास्त झालं त्यांना स्वच्छ करणंच नाही झालं. त्यांना साफ करणं नाही झालेलं, आणि स्पेशली दिवे वगैरे ते खूप जास्त खराब झालेले असतात. तर त्यांना आता गरम पाण्यात मी टाकते निरमा पावडर वगैरे घालून आणि मग स्वच्छ करते. त्याआधी आता आधीची आंघोळ वगैरे करते. त्याने काही खाल्लेलं नाही, तो असाच गेला होता सकाळी, तर त्याच्यासाठी काहीतरी करते. खिचडी खाशील ना? हां, कढी पण आहे. तर आधी आता कढी खिचडी खाईल आणि चहा, त्याला आता कढी खिचडी देते नाश्त्याला. आणि मग करते काय करायचं आहे स्वयंपाकाचं ते. कपडे भरपूर असे जमा झालेले आहेत तसे, तर हे मशीनला लावत होते, पण जे काही म्हणजे बेडवर वगैरे मी झोपली होती, मला ताप वगैरे होता, तर ते सगळं मी बदलवून घेतलेलं आहे आता, परत नको कोणाला व्हायला म्हणून. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.